अभद्र युत्या, सत्ताधाऱ्यांचे पाय चाटण्याची प्रवृत्ती, ईडी नावाच्या शस्त्राने यांचे काढून घेतलेले पुरुषत्व, कपाळी कोरलेला गद्दारीचा खोके शिक्का आणि टोकाची लाचारी पाहून कुत्सितपणे उद्याचे भविष्य यांच्यावरती फिदी फिदी हसत राहणार आहे। राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी ही कॉफी लागवडीसाठी आणि उत्तम हवामान असलेले हे तालुके 1903 मध्ये राजर्षी छत्रपती शाहूंनी तज्ज्ञांना घेऊन त्याचा सर्वे केला होता। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील, शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। लोकसभा 2024ची रणधुमाळी सर्व भारतभर सुरू आहे। कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार मी जयसिंगपूरच्या विराट ऊस परिषदेत केलेला होताच। आजही त्या मुद्द्यावरती मी ठाम आहे। तरीही अस्वस्थता काही पाठ सोडत नाही। ही निवडणूक लढविण्यासाठी किमान 25 ते 30 कोटी रुपये खर्च करावे लागतील। ते आणायचे कुठून? राजकारणात नको असलेल्या करारावर काही सह्या कराव्या लागतात हे मान्य, पण गेल्या 25 वर्षाच्या चळवळीच्या प्रवासात जन्मदात्या आईवडिलांच्या डोक्यावर हात ठेवून मी महाराष्ट्राला सांगत आलोय, हरामीच्या पैशाला स्पर्श करायचा नाही। अशी टोकदार नैतिकता बाळगणाऱ्या उमेदवाराच्या झोळीत पुरोगामी कोल्हापूरचा मतदार मत टाकणार का हो? ही लोकसभा जिंकण्यासाठी एकेका मतदारसंघात किमान 100 कोटीचा घोडेबाजार होईल। त्या प्रपातात खरंच आपण टिकू का? राजकारणाची आर्थिक जखम भळबळते आहे। प्रस्थापित राजकारण्यांच्या लीलांचे जुलमी धांगडधिंगे जमीनदोस्त करण्याची ताकद सामान्य माणसात आहे खरी, मात्र व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारेच जमीनदोस्त झाले हा इतिहास आहे। या दोलायमान उद्विग्नतेला वाट मोकळी करून देण्यासाठी आजचा हा शिवार संवादचा व्हिडिओ। कोणतीही निवडणूक ही प्रश्नावरच व्हायला हवी, तशी ती होत नाही। प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेला कोल्हापूर जिल्हा, छत्रपती ताराराणींची राजधानी आणि छत्रपती शाहूंच्या पुरोगामी विचाराचा हा जिल्हा आणि येथील भूप्रदेश हा महाराष्ट्राचा नायक बनायला हवा होता आजपर्यंत, परंतु तो झाला नाही। धार्मिक पर्यटन, पुरातन पर्यटन, वन पर्यटन, जल पर्यटन, कृषी पर्यटन, खाद्य पर्यटन, औद्योगिक पर्यटन, नैसर्गिक, शैक्षणिक पर्यटन असे पर्यटनाचे वर्गीकरण करून देशी विदेशी पर्यटकांना मेजवानी देणं शक्य होतं। राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे, सोयी सुविधा अभावी 2010 पर्यंत केवळ 1537 विदेशी पर्यटकांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेटी दिल्याची नोंद मिळते। जिल्ह्यात 22 ठिकाणी, जिल्ह्यात 52 ठिकाणी शिलालेख आहेत, पुरातन आहेत, ते लेणी आहेत, गुहा आहेत, त्यांची अनास्था पाहवत नाही। आमच्या राज्यकर्त्यांना त्याच्याकडे बघायलाही वेळ नाही। छोटे मोठे जवळजवळ 73 जलप्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहेत। 10 नद्या आणि त्यांची उगमस्थानं नयनरम्य आहेत। 100 TMCच्या वर पाणी संकलन करणारा हा जिल्हा अजूनही इथं संचयासाठी वाव आहे। मात्र कृष्णा पाणी तंटा लवाद 2001च्या धोरणानुसार येथे नवा प्रकल्प उभा राहूच शकत नाही। सुप्रीम कोर्टाची त्याला मान्यता आहे। ती शिथिल करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकिवात नाही। या जिल्ह्यात जवळजवळ 23 साखर कारखाने आहेत, त्यातील बरेचसे खाजगीच्या घशातही गेलेले आहेत। 27 लाख लिटर दुधाचं प्रतिदिनी संकलन होतं। गुळाची शाहूकालीन बाजारपेठ 1250 गुराळघरं होती, आज ती 200च्या आसपास राहिलेली आहेत। त्याही उद्योगाला घरघर लागलेली आहे। विमान सेवेसाठी सगळेच लोकप्रतिनिधी आग्रही,
मात्र रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी इथं कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होत नाहीत. राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी ही कॉफी लागवडीसाठी आणि उत्तम हवामान असलेले हे तालुके 1903 मध्ये राजर्षी छत्रपती शाहूंनी तज्ज्ञांना घेऊन त्याचा सर्वे केला होता. आज अखेर एकाही लोकप्रतिनिधीने तिकडे लक्ष दिलेले नाही. नाहीतर कोल्हापूर हा कॉफीच्या बाबतीमध्ये प्रति आसाम बनू शकला असता. 43 कापड उद्योग ह्या जिल्ह्यात आहेत, पण टेक्स्टाईल पार्क झालं नाही, फूड फ्लॉवर मॉल झाला नाही, क्लस्टर नाही, ब्रँडिंग नाही. आशिया खंडात सर्वाधिक मध संकलन करणारा बुदरगड तालुका, तिथंही एखादा प्रकल्प उभा राहिला नाही. परिणामतः सोयी सुविधा अभावी सदन पट्ट्यालाही आत्महत्यांनी ग्रासलं. खूप प्रश्न कोल्हापूरचे आहेत. आमच्या आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींना ते कळलेत असं मला वाटत नाही. निवडणूक प्रश्नावरती होईना, ती पक्षीय अभिनिवेशाखाली होते. या काळात मतदारांनाही प्रश्नाचा विसर पडतो. खोट्या दिखाव्याच्या शर्यतींना तो गोंजारतो. लोक कुणाला पाडायचे हे ठरवतात, पण निवडून येणारा तोही आमच्या निराशेत आणखी भरच टाकत राहिला. आणि हे नित्याचं ऋतुचक्र बनले आहे. या सर्वांचे बळीही आपणच आणि जन्मदातेही हे मतदारच आहेत. 2024ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि घराणेशाहीचे सगळे श्रीमंत वारसदार जागे झाले. नुकत्याच ओठावरती मिशा फुटलेल्या पोरांनाही त्यांनी आता उमेदवार म्हणून बाहेर काढलं. उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांची चाललेली केविलवाणी धडपड, ते करीत असलेले कुर्निसात नवे मुजरे, अभद्र युत्या, सत्ताधाऱ्यांचे पाय चाटण्याची प्रवृत्ती, ईडी नावाच्या शस्त्राने यांचे काढून घेतलेले पुरुषत्व, कपाळी कोरलेला गद्दारीचा खोके शिक्का आणि टोकाची लाचेहारी पाहून कुत्सितपणे उद्याचे भविष्य यांच्यावरती फिदी फिदी हसत राहणार आहे. पदे खोकी येतात जातात. पैशाच्या राशीत लोळणारे या देशात कधीच अमर राहिलेले नाहीत. भारतभूमीचा तो दैदिप्यमान जाज्वल्य इतिहास एकदा डोळे उघडून पहा. अभिमानाने ऊर भरून येईल असं काम केलेले कितीतरी योद्धे आजही इतिहासाच्या पानावरती अमर आहेत. अजिंक्य योद्धे म्हणून इतिहासाने त्यांना कडी कुलपात बंद केलेले असले तरीही त्यांच्या प्रकाशाचे तेज मात्र अखिल मानवजातीला आजही सूर्यप्रकाशच देत आहेत. भारतीय लोकशाहीने आमच्या प्रत्येकाच्या रोमारोमात राजकीय नव्हे पक्षीय किडा जन्माला घातला. पक्षाचा सिंदूर फासलेले हे दगड धोंडे त्यामुळेच आम्हाला देवदूत वाटायला लागले. सत्ता सुंदरीचे दास बनण्यासाठी ते पत्करत असलेली लाचारी आमचा तराजू त्यांना तोलेना. त्यामुळेच खुज्या माणसांच्या सावल्या लांब व्हायला लागल्या. आणि मग सूर्यास्त होतोय म्हणून ओरड का करायची मला सांगा. रोज घामाने आंघोळ करणारा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी पोटासाठी धरणी मातेला रक्ताचा अभिषेक घालतो, वाहतो. त्याचे कष्ट राजनीतीच्या तराजूला मोजावे वाटत नाही. काँग्रेसच्या पारंपरिक सत्तापटाला सुरुंग लावत दीर्घ काळाने भाजपा सत्तेवरती आली. घराणेशाहीच्या विळक्यात जेरबंद झालेले राजकारण त्यांनी खिचून आणले खरे, पण तोही मुकवट्याचाच खेळ ठरला. कालचे सगळे काँग्रेसवासी त्यांनी आपले दास करून घेतले. भ्रष्टाचाराचे कारनामे लपवण्यासाठी त्यांनीही ही सोयरीक आनंदाने स्वीकारली. 2014 ते 2024 पर्यंत 10 वर्षाचा राज्यशकट मोदींनी हाकला. काँग्रेसचे गरिबी हटावाचे शस्त्र वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून त्यांनी हे हाताळले. मात्र गरिबी काही हटली नाही. आजही या देशातील 80% लोकांची दर दिवसाची क्रयशक्ती 20 रुपयाच्या पुढे जायला तयार नाही. तरीही महासत्ता, विकसित देश आणि त्यांचे गोड गुलाबी कौतुक, चटपटीत भडक बातम्यावर अधिराज्य गाजवणारा आमचा मीडिया सातत्यानं आमच्या माथ्यावर मारतोच आहे. आणि आमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे पदवीधर
त्याला डोक्यावरती घेऊन नाचतायत. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्याचे तुंतुने तर रोज नित्याचेच झाले आहे. सजीव माणसाचा विकास हा GDP कधीच मोजत नाही, तो निर्जीव वस्तूंच्या तुलनेमध्ये मोजला जातो. अदानी अंबानींचे आर्थिक विश्व त्यामुळेच बहरले. कर्जमुक्ती त्यांनाच, PM केअर फंडला मदत त्यांचीच आणि इलेक्ट्रॉल बॉन्डमध्येही त्यांचाच हातभार. हा राजकीय गेटवे त्यांच्या राजकारणाला पोषक ठरला. भारत मातेच्या सुपुत्रांनो, उठा, कोणत्याही विचारधारेचे गुलाम बनू नका. हीच वेळ आहे गद्दार कोणता आणि खुद्दार कोणता ही ओळखण्याची. आम्हाला नको धनदांडगा, नको पक्षाचा टेंबा, आम्हाला हवा आहे संघर्ष योद्धा, मातीतला संघर्ष योद्धा, संघर्षाच्या मैदानातील शुद्ध नीती तत्वे घेऊन जगलेली माणसंच या भारताची लोकशाही समृद्ध करतील. याचा विचार या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारानं करावा, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.